त्यामुळे काही वेळेला लोक मला विचारतात तेव्हा काय, तर पाव टाळा, ब्रेड टाळा. माझ्या मताप्रमाणे आपला जो समशीतोष्ण अशा तऱ्हेचा देश आहे, त्याच्यामध्ये काही फारच थोडेसे भाग आहेत तिथे फार कडाक्याची थंडी असते. त्यामुळे अंड किंवा म्हशीचं दूध किंवा मैदा आणि साखर किमान या 4 गोष्टी तरी तुम्ही टाळाव्यात. आणि अतिरिक्त मीठ जे असतं ते टाळावं. ते टाळल्यानंतर तुम्हाला असं लक्षात येईल की तुमचं सकाळचा जो नाश्ता असतो, सकाळचा जो न्याहारी असते, सकाळचा जो उपहार असतो, उपआहार म्हणून उपहार, आणि उपहार म्हणजे भेट असते. आपण उपहार करत असतो, तर तो उपहार जो आहे तो अशा तऱ्हेनं घ्यावा की तुमचं शरीराला चांगल्या तऱ्हेची शक्ती मिळेल, म्हणजे उष्मांक मिळतील, त्याच्यामधून तुम्हाला स्निग्धता मिळेल. म्हणून त्यासाठी गाईचं तूप हे तुम्ही त्याच्यात वापरू शकता. जर समजा तुम्ही पोहे खाणार असाल, त्यामध्ये तुम्ही दही पोहे घेऊ शकता, त्याच्यामध्ये तुपाची फोडणी घालू शकता. आणि या गाईच्या तुपाची फोडणी जिरं घालून तुम्ही जेव्हा वापरता, तेव्हा ते जिऱ्याचा सुद्धा तुम्हाला फायदा. जिरासुद्धा हे औषधी असतं, गाईचं तूप औषधी असतं. या सगळ्यांचा तुम्हाला उपयोग होत असतो. म्हणजे तुमची प्रोटीन्स तुम्हाला मिळतात, तुम्हाला कार्बोहायड्रेट्स मिळतात आणि तुम्हाला फॅट्स मिळतात. फॅट्स म्हणजे स्निग्धता जी असते, त्यामुळे त्या स्निग्धतेमुळे तुमच्या शरीरातल्या सगळ्या पेशींची आवरणं जी आहेत, मेंदूच्या पेशींची आवरणं जी आहेत ती सुदृढ होतात. त्याचप्रमाणे तुम्ही जेव्हा कार्बोहायड्रेट्स म्हणजे कर्ब पदार्थ जेव्हा खाता, तेव्हा तुम्हाला त्याच्यामुळे उष्मांक मिळतात आणि तुम्हाला शक्ती मिळत असते, त्याचीही तुम्हाला आवश्यकता असते. आणि त्याचप्रमाणे प्रोटीन्स जेव्हा खाता, तेव्हा तुम्हाला शरीराचे जे सगळे वेगवेगळे स्ट्रक्चर्स आहेत, राईट फ्रॉम युअर बोन्स अँड मसल्स अँड अदर टिश्यूज, कनेक्टिव्ह टिश्यूज, तर ते कनेक्टिव्ह टिश्यूज, मसल्स, बोन्स ह्याच्यामध्ये तुम्हाला योग्य ती क्षार आणि नत्रयुक्त पदार्थ म्हणजे प्रोटीन्स यांचा उपयोग होत असतो. त्यामुळे तुमच्या न्याहारीमध्ये या गोष्टी तुम्ही घ्याव्यात. पुन्हा एकदा मी ते सांगतो, पुन्हा रिपीट करतो की वेगवेगळ्या प्रकारची फळं जी आहेत ती आंबा, फणस वगैरे झालंच, परंतु त्यात पपया असेल, त्याच्यानंतर पेरू असेल, त्याच्यानंतर मग मागे सांगितल्याप्रमाणे पीच असेल किंवा लिची असेल किंवा प्लम्स असतात ते असतात. कोकणामध्ये जगम म्हणून मिळतं ते असेल, जांभळं असतील, करवंद असतील, तर ती फळं जी आहेत ती तुमच्या आहारात असावी. त्या मगाशी ते सांगितल्याप्रमाणे लिची असतील किंवा चेरी असतील, तर सफरचंद असेल, मोसंबी असतील, त्यानंतर संत्री असतील, पण यातलं एखाद दुसरं तरी फळ तुमच्या त्या न्याहारीमध्ये असावं. त्याचप्रमाणे तुम्ही सकाळी खात असताना आपल्याकडे अशी एक प्रथा पडून गेलेली आहे की चपाती भाजी तरी खायची किंवा पाव आणि चहा घ्यायचा किंवा ब्रेड घ्यायचा. तर ब्रेडचं सँडविच जेव्हा आपण खात असतो, तेव्हा सँडविचचा जो भाग आहे तो तुम्ही सॅलड म्हणून घ्या, त्याच्यावर तुम्ही ड्रेसिंग म्हणून एखादं चटणी किंवा एखादा सॉस वापरू शकता, त्यामुळे ती सॅलड घ्यायची. पण ब्रेड ही गोष्ट त्याच्यामध्ये मैदा असल्यामुळे, ब्रेड बिस्किटं ही मैदा असल्यामुळे तुम्हाला उपयुक्त नाहीत आणि ती हानिकारक आहेत, म्हणून ती घेऊ नये. म्हणून मगाशी सांगितलं, पुन्हा एकदा सांगतो की फळं झाल्यानंतर तुम्ही जे काही ज्याला आपण स्टेपल फूड म्हणतो, त्यामध्ये ज्वारी, बाजरी, नाचणी, मका, तांदूळ अशा तऱ्हेची जी धान्य आहेत त्यांची भाकरी तुम्ही घ्यावी. आणि रोज एक तुम्ही बदल करत गेलात की तुम्हाला त्या गोष्टीचा कंटाळा येत नाही. आणि मग आठवड्यातून एखादा दिवस तुम्ही चपाती घ्यावी, त्याचा तुम्हाला फायदा होईल. पण पाव आणि ब्रेड हे जरूर टाळावेत. आणि जर पाव, ब्रेड आणि बिस्किटं ही तुम्हाला घ्यायचीच असतील, तर तो ब्रेड, पाव तसा मिळणार नाही, परंतु ब्रेड जो असेल तो ब्राऊन ब्रेड म्हणून असतो. म्हणजे त्याच्यामध्ये गहू जो असतो त्याचा कोंडा जो असतो तेच असतो, त्यामुळे त्याला ब्राऊन ब्रेड म्हणतात, तो तुम्ही घेऊ शकता. आणि बिस्किटं जी जर घ्यायची असतील तर मग आजकाल नाचणीची बिस्किटं मिळू शकतात किंवा मेथीची बिस्किटं मिळू शकतात, बाजरीची बिस्किटं मिळू शकतात किंवा मिक्स म्हणजे गहू, होल व्हीट त्याला म्हणतात, तो आणि इतर धान्य याची बिस्किटं मिळू शकतात. तर ती बिस्किटं तुम्ही घ्या. आणि हे तुम्ही जेव्हा घ्यायला लागाल तेव्हा त्याचे जे उत्पादक आहेत त्यांना समजेल की या गोष्टींची लोकांना आवश्यकता आहे, कस्टमर्सना, ग्राहकांना या बिस्किटांची आवश्यकता आहे, अशा तऱ्हेच्या ब्रेडची आवश्यकता आहे. मग किंवा जे सप्लाय करणारे फूड सप्लायर्स असतात त्यांना समजेल की भाकरीला डिमांड आहे, भाकरीला मागणी आहे, वेगवेगळ्या प्रकारच्या
धान्यांच्या भाकऱ्यांना मागणी आहे तेव्हा ते तयार करतील आणि तुम्हाला उपलब्ध होतील, ते तुम्ही घ्या. त्यानंतर सॅलड सांगितलं त्याप्रमाणे पालेभाजी जी असते त्याची सॅलड घ्या. आणि कडधान्य जी असतात ती तुम्हाला सांगितली मी थोडक्यामध्ये, मूग असेल, हरभरा असेल, वाटाणे असतील, चणे म्हणजे हरभरे असतील, आणि अल्फा मुद्दाम तुम्हाला सांगितलं ल्युसॉन नावाचं गवत असतं, ते अँटी डायबेटिक असतं. तर ही जर तुम्ही घेतलीत